सांगू नमस्कार मॅडम. नमस्ते. सांगणार तुम्हाला व्हिडिओ पण सांगणार, सगळं सांगणार. नमस्कार मॅडम. नमस्कार नमस्कार. नमस्कार मॅम. नमस्ते. नमस्कार मॅम. यस नमस्ते. नमस्कार मॅडम. नमस्ते. कोणी कोणी पाठवल्यात व्हिडिओज? मॅम मी स्टोरी पाठवले. स्टोरी पाठवली आहे. आणखीन काय काय पाठवलंय? निबंध. मॅम बोला. कोण म्हणाला? मॅम मी वैष्णवी. हो श्रेयस आणि प्रियांश, मी घाबरतेय तुम्हाला बघून. लाईट लावा. लाईट गेलीये. अरे बापरे, मला एक तुम्ही तसे मोबाईल वर कशाला लाईट चालू ठेवताय? नाही जनरेटर चालू करायला. कर ठीक आहे, मग ते मोबाईल मारू नका असं म्हणते. आली का? छान छान, व्हेरी गुड. कोण हाक मारत होतं मला? मॅम मी वैष्णवी. आली जनरेटर. हा बोला वैष्णवी. मॅम मी स्टोरी पण पाठवलं, निबंध पण पाठवलंय. स्टोरी पाठवली की निबंध पाठवलाय? अच्छा अच्छा, दोन्ही पाठवलंय. आणि हा, व्हिडिओ पण पाठवलाय ना? हो मॅम. छान छान. आपल्याला असं व्हॉट्सअपवर पाठवायचं होतं की असं आपल्याला डायरेक्टली व्हॉट्सअपवर पाठवायचं होतं? नाही. मला वाटलं ओके. लोकांनी व्हॉट्सअपवरच पाठवलंय. बरं, आपण आता 1-2 मिनिटं थांबूया. हंसिया, सिद्धी, तुमचे व्हिडिओ दिसत नाहीयेत. सिद्धी मागे टेकून बस बाळा, तू इतका वेळ नाही तशी पुढे येऊन बसू शकत. हा गुड. हर्ष व्हिडिओ. येस. कुठे गेला अजून? कोणतरी नाहीये इथं. कोण नाहीये बरं? हे नाहीयेत. श्रेयस. श्रेयस बरोबर. ओके, चला आपण सुरू करूया, कारण की 5 मिनिटं झालेली आहेत. ओके. हर्ष, तुझं हे दिसत नाही बाळा. दिसते का तुमची स्क्रीन? आज पण असं नवीन काहीतरी एक्साइटिंग असणार आहे आपल्याकडे. तुम्हाला एक्साइटिंगच गोष्टी आवडतात बरोबर? सगळेजण हो एकदम तयारच लगेच. एक्साइटिंग गोष्टी खूप आवडतात. हा वा वा, छान वाटतं असं ऐकून. व्हेरी गुड. चला ठीक आहे, आज पण एकदम छान छान एक्साइटिंग आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा आहे. ठीक आहे, पण माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही त्या गोष्टी थोड्या थोड्या का होईना लक्षात ठेवाव्यात. ठीक आहे, नवीन काहीतरी पण खूप महत्वाचं आहे. जे आता तुम्हाला थोडंसं बोरिंग वाटू शकतं, पण ते खूप महत्वाचं पण आहे की तुम्ही त्याचा वापर नंतर करू शकाल. अशी काहीतरी गोष्ट आहे एक्साइटिंग. गार्गीताई, तुमचा कॅमेरा हलवू नका ना सारखा. ठीक आहे, एका ठिकाणी स्थिर ठेवा. ओके, चला मग सुरू करूया आपण आजचा वर्ग. प्रार्थनेपासून ताठ बसायचं सगळ्यांनी.
हात नमस्कार मुद्रेमध्ये एकदम ताठ बसायचंय, पाठीचा कणा पूर्ण ताठ. हात नमस्कार मुद्रेमध्ये. हा, अनम्यूट करून म्हणायचे प्रार्थना. अनम्यूट करून नका म्हणू, मग आपण आपलाच आवाज आपल्याला ऐकू येत नाही. ठीक खूप आहे. गोंधळ होतो, कारण की प्रत्येकाची बँडविथ वेगळी असते इंटरनेटची. त्यामुळे मग आवाज पुढे मागे झाला किंवा आपल्याला पण ते कळत नाही, आपण काय गातो आणि समोरचं काय गातो तेही कळत नाही. त्यामुळे आपण जर का आपल्यासाठीच गायलो तर फार बरं होईल. फक्त मी गाते ती आपल्याला एका बरोबर गायचं म्हणून. ठीक आहे. हात नमस्कार मुद्रेमध्ये 1 2 3 सुरू. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उग्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच अमुची प्रार्थना. छान छान. मी बघितलं की सगळेजण गात होते छान छान सुरामध्ये. मला दिसत होतं इथनं. ऐकू येत नसं तर सुद्धा कळत होतं तुमचे सूर. खूप छान, अगदी उत्तम. आता आहे आपला पुढचा क्लास सुरू होणार आहे. आतापर्यंत आपण काय काय बघितलं मागच्या 2 आठवड्यांमध्ये? आपण एका आठवड्यामध्ये बघितले मराठी लेखक काय काय करतात, काय काय पुस्तकं आहेत, आपल्या वयासाठी चांगली पुस्तकं कुठली आहेत, आणि खूप महत्वाची पुस्तकं पण 1-2 त्यात मांडली होती, मी सांगितली होती, जी तुम्ही पुस्तकं तुम्हाला जेव्हा वाचायला मिळतील तेव्हा, किंवा तुम्ही महाराष्ट्रात गेलात तर तुमच्या आई बाबांच्या घरी, त्यांच्या घरी जुनी पुस्तकं असतील, इथे असतील की नाही माहित नाही, पण महाराष्ट्रात गेल्यानंतर तुम्हाला पुस्तकं मिळाली तर तुम्ही ती घेऊ शकता, वाचू शकता, तुम्हाला वाचता येतं, बरोबर की नाही? आता थोडं थोडं आपल्याला नीट उच्चार पण यायला लागले, त्यामुळे तुम्ही ती पुस्तकं बघू शकता. मग मागच्या आठवड्यात आपण बघितले कवी कोणकोणते आहेत, महत्वाचे. भरपूर साहित्य संपदा आपल्याकडे आहे, खूप सारे कवी आहेत, खूप सारे पुस्तकं आहेत, कविता संग्रह आहेत, बक्षिसं मिळालेली लोक आहेत, इंटरनॅशनल लेवलवरची सुद्धा बक्षिसं मिळालेली लोक आहेत. पण आपण फार कमी जे आपल्या वयासाठी आहे तेवढाच आपण आता सध्या अभ्यासत आहोत. तर आपल्याकडे आज तिसरा पैलू आहे की महाराष्ट्रातल्या काही व्यक्ती
ज्यांनी जगाच्या पाठीवर स्वतःची छाप टाकली या विश्वामध्ये, या विषयामध्ये, ते व्यक्ती आहेत सायंटिस्ट. आपल्याला खूप कौतुक असतं नाही, ॲस्ट्रोनॉट्स, सायंटिस्ट, फिजिसिस्ट, केमिकल इंजिनियर्स, कम्प्युटर इंजिनियर्स, हो की नाही? थम्स अप. आपल्याला फार आवडतं ना सगळं काही करायचं, सगळ्या गोष्टी. तर त्यासाठी शास्त्रज्ञ, शास्त्र जाणणारे, शास्त्रज्ञ याचा अर्थ शास्त्र जाणणारे. शास्त्र म्हणजे सायन्स. कुठल्याही प्रकारचं सायन्स असतं त्याला शास्त्र म्हणतात मराठीमध्ये. आणि ज्ञाता, ज्ञ म्हणजे त्याचा ज्ञाता, तो शास्त्रज्ञ. मग ते कुठल्याही विषयामध्ये असतं बरं का. पण आपण इथे सध्या आपण फक्त जनरल सायन्स जे आपण शाळेमध्ये शिकतो, फिजिक्स, केमिस्ट्री वगैरे वगैरे वगैरे, 6वी पासून आपल्याला पुढे शिकायला असतं, तोपर्यंत तेवढं नसतं. तर त्या शास्त्रज्ञांबद्दल बोलतो ज्यांनी जगाच्या पाठीवर भारतामध्ये, जगामध्ये मराठी माणसाची सुद्धा एक छाप टाकलेली आहे, प्रत्येक माणसाची. त्याच्यामध्ये मी 2च गोष्टी तुम्हाला प्रत्येक शास्त्रज्ञाच्या टाकलेल्या आहेत. एक आहे त्याचं गाव आणि त्याचं विज्ञानामधलं, जगामधलं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन, स्वतःची काय देणगी आहे त्याची या शास्त्राला. कारण गाव मी ह्यासाठी टाकलं कारण की ते तुमच्या गावाच्या शेजारी असेल तर तुम्हाला जास्त कौतुक वाटेल त्याचं, हो की नाही? आवडतं की नाही? गुड, छान. त्यामुळे मी त्यांचं गाव टाकलेलं आहे. आणि त्यांचं सर्वात महत्वाचं काम, याचा अर्थ असा नाहीये की त्यांनी एवढंच काम केलंय, पण ते महत्वाचं काम म्हणून त्याच्यामध्ये आपण त्याला गणतो. जग बघतं त्या माणसाकडे. या माणसाचं चित्र लावलं की त्याने हा गोष्टीची एक मोठं कॉन्ट्रीब्युशन, मोठी देणगी जगाला दिलेली आहे. त्यातले आहेत आपले सगळे मराठी. ह्यातले फक्त एकच सायंटिस्ट आहेत, ते आता सध्या जिवंत नाहीयेत, ते 2012ला गेले. पण बाकी सगळे अजून आहेत. तुम्ही त्यांना भेटूही शकता. जर का तुम्ही नशीबवान असाल तर तुम्ही त्यांच्या अभ्यासाकडे पण जाऊ शकता. ते तुम्हाला भेटायला निश्चित तयार होतील याची खात्री मी तुम्हाला देते. कारण की त्यांनाही भारतातली मुलं पुढे जाण्याची खूप खूप प्रबळ इच्छा असते. ते सुद्धा करत असतात ह्या गोष्टी. त्यांना खूप आवडतं तुम्हाला इन्फ्लुएन्स करायला, तुमच्यावर छाप टाकायला की तुम्ही पण पुढे जाऊन काहीतरी देशाचं नाव उज्ज्वल कराल. त्या प्रकारे तुम्ही करू शकाल. याचा अर्थ हे भारतीय नाहीयेत असं नाही होत, हे महाराष्ट्रीयन आहेत म्हणून आपण जास्त कौतुकाने बोलतोय आता, कारण की आपण मराठी शाळेत आहोत. ओके, ठीक आहे. म्हणून मी फक्त महाराष्ट्राचं कॉन्ट्रीब्युशन देशाच्या पाठीवर, महाराष्ट्राने काय काय दिलं देशाला, तर साहित्यिक दिले, कवी दिले, आणखीन भरपूर काही काय दिलं. त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ हाही एक भाग आहे, जे अजूनही आहेत. भरपूर शास्त्रज्ञ अजूनही काम करतायत. त्यातली मोजकी नावं मी आज तुम्हाला दाखवणार आहे. पहिले आहेत ते रघुनाथ माशेलकर. हे जनरली सगळेजण डॉक्टरेट मिळवलेले असतात, म्हणजे खूप शिकलेले असतात. रघुनाथ माशेलकर, त्यांचं एक गाव आहे, छोटंसं गाव आहे गोव्यामध्ये, ठीक आहे. आणि गोवा हे तसं महाराष्ट्राच्या खूप जवळ आहे. आणि ते मराठी आहेत, सर्वात महत्वाची गोष्ट. आणि ते केमिकल सायंटिस्ट आहेत, ठीक आहे. केमिकल सायंटिस्ट म्हणजे रसायनशास्त्रज्ञ. रसायन म्हणजे केमिस्ट्री, केमिकल्स इकडून तिकडे करणं आणि त्याच्यामधले हे जाणून घेणं, फरक काय होतो, कसं काय होतं, काय केल्यानंतर काय होऊ शकतं, मग कशा प्रकारे याच्या रिॲक्शन्स होतात, ह्या सगळ्या गोष्टी ते अभ्यास करतात. आणि त्यानंतर त्याचा वापर आपल्या रोजच्या जीवनामध्ये पण असतो. तुम्ही जर का रसायनशास्त्राचा वापर रोजच्या जीवनामध्ये करायचा प्रयत्न जरी केलात तरी सुद्धा तुम्हाला साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला सापडतील की ज्या तुम्ही दिवसभरामध्ये पण करता. याच्यामध्ये रसायनशास्त्र असतं. म्हणजे विचार करा किती छोट्या छोट्या गोष्टींमध्ये हे सगळं सायन्स भरलेलं आहे, एकदम छोट्या छोट्या गोष्टींमध्ये, ठीक आहे. मग पुढचे आले ते जयंत नारळीकर. हे खगोलशास्त्रज्ञ आहेत. खगोलशास्त्रज्ञ म्हणजे कॉस्मोलॉजिस्ट म्हणजे स्पेस सायंटिस्ट, कॉस्मिक पॉवर्स, कॉस्मॉस याच्यामध्ये काम करणारे. ते पण कोल्हापूरचे आहेत. त्यांचा जन्म कोल्हापूरचा आहे. ते आता कोल्हापुरात राहत नाहीत, पण ते कोल्हापूरचे आहेत मूळचे. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे, आपल्याला नावं पण लक्षात येणार नाही तिथपर्यंत छान छान कॉन्ट्रीब्युशन आहेत. ते कठीण आहेत नावं लक्षात ठेवायला, पण
ती महत्वाची आहे. त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे क्वासी स्टेडी स्टेट कॉस्मॉलॉजी, हॉयल नार्लिकर थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी. जेव्हा थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी तुम्ही जेव्हा म्हणाल जगाच्या पाठीवर जाल तेव्हा तुम्ही इंटरनॅशनल लेवलवर जर का हे नाव घेतलं सेकंड लाईनचं हॉयल नार्लिकर थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी, याच्यामध्ये नार्लिकर हे नावच आलेलं आहे, याचा अर्थ विचार करा त्यांचं कॉन्ट्रीब्युशन केवढं असेल, त्यांनी केवढा अभ्यास केलेला असेल. आपण तेवढा अभ्यास करायचा, विचार करायचा, प्रयत्न करायचा. यश किती मिळेल त्याच्यावर ते नंतरची गोष्ट आहे, पण करत राहिलं तर यश नक्की होतं, मिळतं, एवढं लक्षात ठेवा. पण तुम्ही आता तुमची स्वतःची दिशा तुमच्या आयुष्याची तुम्ही घडवत आहात, तर तेव्हा तुम्ही निश्चितच तुम्हाला काय करायचंय त्या गोष्टी महत्वाच्या. असं म्हणत नाही की प्रत्येकाने शास्त्रज्ञ व्हा किंवा प्रत्येकाने इंजिनियर व्हा किंवा प्रत्येकाने साहित्यिक व्हा, पण तुम्हाला जे आवडेल त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकता. तुम्ही स्वतःला झोकून देऊ शकता. ते काम तुमच्या आयुष्याचं एक मोठं ध्येय होऊ शकतं आणि त्या ध्येयाने ही अशी नावं वर येतात. ते जेव्हा लहान होते, प्रत्येकाने मिशन मंगल बघितलाय? कोणी कोणी बघितलाय? हात वर करा. किती वेळा बघितलाय? 1 2 3 4. मी तर 10-15 वेळा बघितलं बरं का. 2 वेळा बस? एकच वेळा? बरं, ठीक आहे. त्याच्यामध्ये कसं ते तुमचे स्पार्क शोधायचे, आपण कधी सायंटिस्ट झालो, आपल्याला कधी सायंटिस्ट व्हावंसं वाटलं, तशामध्येच आपण आपल्याला काय करायचं ते आपण ठरवतो आणि तो एक क्षण आपल्या पूर्ण आयुष्याला आपण वाहून देतो त्या क्षणामध्ये, आणि ते घडणं फार महत्वाचं आहे. आणि 10 वर्षाच्या वरच्या मुलांमध्ये निश्चित घडू शकतो. 10 वर्ष ही खूप मोठा आकडा आहे या सगळ्या गोष्टी ठरवायला. त्यामुळे तुम्ही या गोष्टीचा वापर तुमच्यासाठी करून घ्यायला पाहिजे, आणि त्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न मराठी शाळेकडनं. ठीक आहे. मग जयंत नारळीकर आहेत, ते पण कोल्हापूरचे आहेत आणि त्यांच्या नावावर थिअरी आहे. विचार करा, थिअरी म्हणजे एक मोठा असा थिसिस असतो, अशा 5,500, 1,000, 2,000 असे पानांचे. म्हणजे जर का पुस्तक म्हणायचं म्हटलं तर तेवढा मोठा थिअरीचा इफेक्ट असतो. त्याच्यामध्ये भरपूर लोक काम करत असतात, पण हे लोक हेड असतात. ठीक आहे. मग पुढे जातो आपण अनिल काकोडकरांकडे. हे सायंटिस्ट आहेत. हे आता सध्या MP मध्य प्रदेशच्या याच्यामध्ये येतात, टेरिटरीमध्ये येतो ह्यांचा जन्मगाव, पण ते मराठी आहेत. ठीक आहे. MPच्या काही भागामध्ये मराठी लोक खूप आहेत, उज्जैन, इंदोर आणि भरपूर अशी आजूबाजूची छोटी छोटी गावं आहेत ज्याच्यामध्ये मराठी लोकांचं अस्तित्व जास्त आहे, ते जास्त लोक निवासी तिथे आहेत. तर ह्यांचं अनिल काकोडकरांचं काम काय होतं? त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे आहे, भारतामध्ये इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम आहे भारताचा, ज्याच्यामध्ये स्वतः ते लोक न्यूक्लिअर प्रोजेक्ट्स बनवतात. तर त्या प्रोजेक्टच्या मध्ये त्यांनी ऑपरेशन शक्ती म्हणून जे केलं होतं भारत सरकारने, त्याच्यामध्ये त्यांनी कॉन्ट्रीब्युट केलं होतं की त्यांनी APJ अब्दुल कलामांबरोबर काम करून इंडियन न्यूक्लिअर प्रोग्राम मध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं होतं. ते अणुशास्त्रज्ञ आहेत, ॲटॉमिक एनर्जी मध्ये ते सायंटिस्ट आहेत. ठीक आहे. मग चौथे आले आल्हाद आपटे. हे पण अणुशास्त्रज्ञच आहेत आणि ते आमच्या गावचे आहेत आणि मी त्यांना भेटले आहे, ते मला भेटले आहेत, ते मला ओळखतात. आणि ते BARC म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मध्ये 2012 साली ते रिटायर्ड झाले. ते अजूनही कार्यरत आहेत, म्हणजे बाहेर कार्यरत आहेत आणि खूप छान काम करतात. आणि त्यांच्यासाठी त्यांचं कॉन्ट्रीब्युशन भाभा अणुशक्ती अनुसंधान केंद्र म्हणजे BARC, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, मुंबई, इंडिया, या संस्थेमध्ये फक्त न्यूक्लिअर प्रोग्राम्स तयार होतात. त्याच्यामध्ये त्यांनी भरपूर असे पूर्ण एक मोठे मोठे प्रोजेक्ट्स बनवले, ग्रुप्स तयार केले, डिपार्टमेंट्स बनवले. तुम्ही जर का बघितलं तर त्यांचं नाव जरी तुम्ही ऑनलाईन टाकलं तर तुम्हाला सापडेल, DAE असं नाव आहे त्यांचं. त्यांना 2012 साली जेव्हा ते रिटायर्ड झाले तेव्हा त्यांना स्पेशल अवॉर्ड दिला BARCने. तो ह्यासाठी दिला की त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होते डेव्हलपिंग डिपार्टमेंट ऑफ ॲटॉमिक एनर्जी. भरपूर असे डिपार्टमेंट्स त्यांनी बनवले. शून्यापासून सुरुवात केली की हा डिपार्टमेंट भारतासाठी गरजेचा आहे. ते हा
विभाग अणुशक्तीचा भारताला समर्पित आहे. इथपर्यंत त्यांनी काम केलं आणि हे रिटायर्ड झाले आहेत आणि तेही अजूनही हे बाकीचे हे चारीचे चारी आपले सायंटिस्ट जे आहेत, रघुनाथ माशेलकर, जयंत नारळीकर, अनिल काकोडकर सर, आल्हाद आपटे सर, हे सगळे अजूनही आहेत आणि तुम्हाला जर का कुठे चान्स मिळाला तर तुम्ही त्यांना भेटू शकता. ठीक आहे, इथपर्यंत तुमचं म्हणजे तुम्ही त्यांना भेटू शकता आणि ते तुम्हाला भेटायला निश्चित कारण. हा, कसं भेटू शकतो आम्ही त्यांना? तुम्हाला हे बघा, जनरली ते इथे काही कार्यक्रमांसाठी येतात किंवा तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट मिळू शकते. तुम्ही त्या कार्यक्रमाला गेलात तर तुम्ही सांगितलं की सर आम्हाला तुम्हाला भेटायचंय, तर ते तुम्हाला भेटू शकतात. ते तुम्हाला हो म्हणतील. तुम्ही कसे भेटले त्यांना? ते माझे फॅमिली फ्रेंड आहेत म्हणून. हो. ओके, येस, ठीक आहे. ओके, ठीक आहे. तर आणि ते बँगलोरला पण होते, इस्रोला, म्हणजे आपल्या मारथल्लीच्या बाजूला जी इस्रोची बिल्डिंग आहे तिथेही काम करत होते. येस, ते तिथेही काम करत होते. ते बँगलोरलाही येतात. ते बँगलोरला आले तर आपण त्यांना बोलवूया. ठीक आहे, ते ऐकतील आपल्याला, ते भेटतील. ठीक आहे, तर अशी माणसं भेटायला तयार होतात कारण की त्यांना पुढची पिढी त्यांच्याच पावलावर पुढे जाणारी हवी असते आणि आपण ते नक्की त्यांना देऊ शकतो, जे आपल्या आयुष्याचं पण कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्यांच्यासाठी पण आहे. हा अन्सिया, एक मिनिट गार्गी. हा, येस, ऐकू येत नाहीये, मग हात का वर केला? बरं गार्गी बोल. मॅम, आपण त्यांना कॉन्ट्रॅक्ट कसं करू शकतो? कॉन्ट्रॅक्ट नाही, कॉन्टॅक्ट. त्यांना कॉन्टॅक्ट तुम्ही त्यांचा नंबर शोधू शकता किंवा तसे सापडत नाहीत तुम्हाला गुगलवर, बरं का. त्यांचे तसे ते मोठी गोष्ट असते, पण जर सुद्धा तुम्ही कुठल्या कार्यक्रमांना वगैरे, महत्वाच्या कार्यक्रमांना वगैरे ते येतात. जे सायंटिस्ट IIM मध्ये येऊ शकतात, परत इस्रोच्या कार्यक्रमाला येऊ शकतात. तुम्ही लक्ष ठेवलं तर तुम्हाला ते दिसू शकतात आणि तुम्ही त्यांना म्हटलं तर आम्हाला भेटायचं तर तुम्हाला भेटू शकतात. तुम्ही त्यांना पत्र लिहू शकता, तुम्ही त्यांना सांगू शकता, तुम्ही त्यांना ईमेल करू शकता. हवे ते कॉन्टॅक्ट तुम्ही करू. कसं लिहायचं? लिहून दे, आपण पाठवूया. कसं? पत्र कसं पाठवतात? नाही, पण त्यांचा ऍड्रेस पाहिजे ना. आपण तसं करू ना, त्यात काय. आपण त्यांना बोलूया. ठीक आहे, आपण त्यांना भेटूया, बोलू, जमेल तेवढं आपण करू शकतो. एवढं आहे की तुम्हाला कसे हे प्रश्न पडतात ना, कसं भेटायचं, कसं करायचं, काय करायचं, तेव्हा प्रश्नांची उत्तरं आपोआप तुम्हाला तुमची मिळायला लागतात. आपोआप काहीतरी आपल्याला सापडेल. ठीक आहे. आणि आपण त्यासाठी थोडेसे अजून लहान वाचू, फक्त हे माहिती करून घेण्यासाठी आहे. अशी भरपूर पुस्तकं तुम्ही वाचाल, त्यामुळे तुम्ही माझ्यापेक्षा पण जास्त ज्ञानी होऊ शकता. होऊ शकतं तसं, नाहीये. ठीक आहे. ओके, मग पुढचे आहेत आपल्याकडे गणितज्ञ. गणितज्ञ म्हणजे मॅथमेटिशियन. मी इंग्लिशमध्ये यासाठी लिहिले की ते आपल्याला पटकन लक्षात येईल की कशासाठी आहे. ते गणितज्ञ आहेत नरेंद्र करमरकर. ते पण ग्वाल्हेरचे आहेत. त्यांचा जन्म ग्वाल्हेरचा माझ्या मते 1950च्या आसपासचा. तर ते जरी MP मध्ये असलं तरी सुद्धा ते मराठी आहेत, म्हणून त्यांचा आपण इथे उल्लेख करतोय. याचा अर्थ बाकीच्या भारताने कॉन्ट्रीब्युशन दिलेलं नाही असा नाही होत. हे लक्षात ठेवा. मी फक्त मराठी लोकांचं नाव देते. कळतंय का? सगळ्यांनी थम्सअप करा. फक्त मराठी लोक काय काय करू शकतात हे फक्त दाखवते, बाकी काही नाही. बाकीचे पण भारतातले भरपूर जण आहेत. सगळा भारतच अर्धा म्हटलं तरी प्रयत्न यासाठी करत असतो. खूप जण पुढे जातात, काही जणांना नाही जाता येत, अशा प्रकाराने. ठीक आहे. तर पुढचे आहेत श्रीराम अभ्यंकर. ते पण मॅथमेटिशियन आहेत. ते उज्जैनचे आहेत. उज्जैन पण मध्य प्रदेशमध्ये आहे, पण ते मराठी आहेत. आणि त्यांचं पण बघा, तुम्ही जर का हे नाव जर का टाकलं गुगलवर तर तुम्हाला त्यांची पूर्ण थिअरी सापडेल. अभ्यंकर्स कंजक्चर ऑफ फायनाइट ग्रुप थिअरी, कॉन्ट्रीब्युशन इन अल्जेब्रिक जॉमेट्री. ठीक आहे. अल्जेब्रिक जॉमेट्री म्हणजे हा वेगळा विषय होतो. अल्जेब्रा वेगळा विषय आहे, जॉमेट्री वेगळा विषय आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी अल्जेब्रिक जॉमेट्री मध्ये त्यांचं स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन टाकलेलं आहे. मॅथमेटिशियन आहेत ते. आणि ह्याच्यामध्ये आपण नावं मराठीत नाही करू शकत, म्हणून मी ते इंग्लिशमध्ये लिहिलेली आहेत.
ठीक आहे. तर त्यांचं नावच त्याच्यामध्ये लिहिलेला विचार करा. म्हणजे अभ्यंकर म्हणजे त्यांची पूर्णतः त्यांची स्वतःची जबाबदारी आहे ही, की त्यांनी हे काम केलं, त्यांच्या टीमने केलं. 10 लोक असतील, 100 लोक असतील, जेवढे असतील तेवढे असतील सोबत, पण मेन हेड अभ्यंकर कंजक्चर. ठीक आहे. अभ्यंकर श्रीराम अभ्यंकर सर. मग अरे बापरे, पुढे कुठे गेले? हा, मग पुढचे येतात ते अभय आष्टेकर सर. ते भौतिक शास्त्रज्ञ आहेत. भौतिक शास्त्रज्ञ म्हणजे फिजिसिस्ट. ते पण परत कोल्हापूरचे. आष्टेकर व्हेरिएबल, वन ऑफ द फाउंडर्स ऑफ लूप क्वांटम थिअरी. आष्टेकर व्हेरिएबल्स असं नाव आहे त्यांच्या व्हेरिएबल्स. म्हणजे त्यांनी एखादा शुद्ध व्हेरिएबल टाकलेला आहे, बनवलेला आहे त्यांनी जी गोष्ट, ती थिअरी, त्याच्यामध्ये त्यांचंच नाव टाकलेलं आहे. आणि ते एका क्वांटम लूप क्वांटम थिअरी मध्ये एक फाउंडर म्हणून आहेत. म्हणजे बाकीचे लोक 3-4 जण होते आहेत, त्यांच्यापैकी ते एक आहेत. म्हणजे सगळ्यांनी एकत्र येऊन विचार केला की आपण असं करायला पाहिजे हा, आणि मग त्यांनी सुरू केलं ते लूप क्वांटम ग्रॅव्हिटी. ठीक आहे. मग त्याच्यानंतर येतात हे डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर. हे डॉक्टर आहेत, ते माझ्यासारखे मेडिकल डॉक्टर आहेत, म्हणजे पेशंट बघणारे वगैरे. त्यांचं रिसर्च हे आहे, ते महाडचे आहेत, महाराष्ट्रातलेच. त्यांनी विंचूदंश म्हणजे स्कॉर्पियन बाईट. स्कॉर्पियन बाईट इज अ व्हेरी 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 पॉइझनस बाईट फ्रॉम अन इन्सेक्ट. स्कॉर्पियन म्हणतात ना, स्कॉर्पियन जो स्नेक स्कॉर्पियन या लेवलमध्ये असतो, ते वेनम असतं त्यांच्यामध्ये. त्यांचा शोध लावला. ते जेव्हा काम करत होते तेव्हा त्यांनी बघितलं विंचूदंशाने माणसं मरतायत. तर त्यांनी काम करून 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 अभ्यास करून विंचूदंशावर औषध निर्माण केलं, की ज्याला विंचूदंश झालेला आहे, ज्याला स्कॉर्पियन बाईट झालेला आहे, त्याला पॉइझनिंग होणार नाही आणि ती व्यक्ती वाचेल. अगोदरच्या काळामध्ये म्हणजे 35 years back people used to die because of rabies. मग त्याच्यानंतर रेबीजचं एक वॅक्सिन आलं जे पोटात द्यायचे, आणि मग आता रेबीजचं वॅक्सिन आलं हातावर देतात. हातावर म्हणजे इथं देतात. तसे मेडिकल फील्डमध्ये सारखे रोज रिसर्च होत असतात. 1 वर्षापूर्वी कोरोनाचं वॅक्सिन नव्हतं, आज कोरोनाचं वॅक्सिन येतंय. बरोबर आहे ना बातमी? माहित आहे ना थोडंफार? ओके. सो असे शोध होत राहतात. जेव्हा गरज पडते तेव्हा त्याच्या औषधांची निर्मिती केली जाते आणि त्याचं जेव्हा रिसर्च केलं जातं. तर ह्यांचं रिसर्च काय आहे, तर त्यांनी स्कॉर्पियन पॉइझनिंग वर रिसर्च केलेलं आहे. आणि हे अशा प्रकारे आपण 8 शास्त्रज्ञ आज बघितले. रघुनाथ माशेलकर रसायनशास्त्रज्ञ, केमिकल इंजिनियर. जयंत नारळीकर खगोलशास्त्रज्ञ, कॉस्मोलॉजिस्ट. अनिल काकोडकर अणुशास्त्रज्ञ, ॲटॉमिक एनर्जी. आल्हाद आपटे अणुशास्त्रज्ञ, ॲटॉमिक एनर्जी. नरेंद्र करमरकर मॅथमॅटिशियन, गणितज्ञ. श्रीराम अभ्यंकर मॅथमॅटिशियन, गणितज्ञ. अभय आष्टेकर भौतिकशास्त्रज्ञ म्हणजे फिजिसिस्ट. डॉक्टर हिम्मतराव बाविस्कर म्हणजे डॉक्टर, मेडिकल डॉक्टर, ट्रीटमेंट फॉर स्कॉर्पियन पॉइझनिंग. अशा प्रकारे आपण आपल्या मराठी शास्त्रज्ञांबद्दल माहिती करून घेतली. याचा अर्थ बाकीचे शास्त्रज्ञ नाही तसा होत नाही. बाकी भरपूर आहेत. मला एखादं नाव सांगू शकाल? भारताचं दुसरं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्र सोडून कोण शास्त्रज्ञ आहे? 1-2 नावं. APJ अब्दुल कलाम. कोणी दिलं उत्तर ते? श्रेयस. बरं, अजून कोण आहे? बघूया तुम्ही काय सांगू शकता मला, सांगा ना. 1 मिनिट. मॅम. हा बोला. CV सॉरी रमण. मला फोन. CV रामन. वा वा, व्हेरी गुड. आणखीन आपला होमवर्क. हा आपला होमवर्क.
पुढच्या आठवड्यात शेवटचा क्लास आहे आपला, माहितीये ना? हा सेकंड का लास्ट मॅम? क्लास. सर का मॅम? का मॅम म्हणजे आपल्याला आता संपायचं नाही का? आपला क्लास सुरू झाला मराठीचा. हा एक मिनिट गार्गी, एक मिनिट. वैष्णवी, आपला क्लास सुरू झाला जुलैमध्ये, आता ऑक्टोबर मध्ये संपणार. तर पुढच्या आठवड्यात शेवटचा मराठी वर्ग. येस, बोला गार्गी ताई. पंतप्रधान मोदी. शास्त्रज्ञ. शास्त्रज्ञ कोण आहे? मॅथमॅटिशियन सांगू शकतो. सांगा. रामानुजन. रामानुजम, व्हेरी गुड. पुढे हंसिया. हर्ष. अरे सांगा रे, घाबरू नका. चुकलं तर चुकलं, त्यात काय मोठी गोष्ट आहे, आपण शिकतोय सगळेजण. सिद्धी. सिद्धी तयार आहे उत्तरासकट? येस आहे, चालू आहे. नाही माहिती, बरं. येस हंसिया. मॅम तुम्ही थोडस क्वेश्चन रिपीट करा का? नेटवर्क मुळे रिपीट हा करते. थांब एक मिनिट. प्रश्न असा आहे की अजून मला कुठल्या तरी भारतीय शास्त्रज्ञाचं, जसं मी तुम्हाला आता सांगितली लिस्ट दिली, त्यातलं एक शास्त्रज्ञाचं नाव सांगायचंय. भारतीय. मॅम विक्रम साराभाई. मॅम राम साराभाई. येस. बोला. मॅम डॉक्टर आंबेडकर. डॉक्टर आंबेडकर शास्त्रज्ञ नाही आहेत, ते संविधान निर्माते आहेत. भारताची खूप मोठी व्यक्ती आहे ती. भारताचे सगळे नियम, कोणी कसं वागायचं, कोणी काय करायचं, कोणी चूक केली तर कसे तरी, कोणी मोठा गुन्हा केला तर त्यांनी त्याला काय शिक्षा करायची, ह्या सगळ्याची त्यांनी आखणी केली. खूप मोठं काम आहे त्यांचं, पण ते शास्त्रज्ञ नाही आहेत. आपल्याला श्रेयस. हा प्रियांश. मॅम फिजिसिस्ट होमी बाबा. व्हेरी गुड. होमी बाबांचं पूर्ण नाव काय? होमी बाबांचं पूर्ण नाव काय? एक. दुसरा प्रश्न, मला कोणी उत्तर दिलं तरी चालेल. आणि दुसरा प्रश्न आहे की त्यांच्या नावाने इन्स्टिट्यूट एक आहे भारतामध्ये, कुठे आहे? बाबा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. भाभा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं आहे का नाव? डॉक्टर होमी जहांगीर बाबा. व्हेरी गुड. तू तुझा कॅमेरा हलवू नको ना बाबा. गार्गी, असे डोळे हलतात माझे, दुखायला लागतात. डॉक्टर होमी जहांगीर भाभा, करेक्ट. आता थांबा हा. आता श्रेयसने गार्गीने उत्तर द्यायचं नाहीये, मला बाकीच्यांनी उत्तर द्या. हर्ष, मला तू उत्तर देऊ शकतोस बरं का. सिद्धी. रवींद्रनाथ टागोर. चुप, काही पण. मी विचारलेला दुसरा प्रश्न होता. दुसरा प्रश्न होता की जहांगीर बाबांच्या नावावर, होमी जहांगीर बाबांच्या नावावर एक इन्स्टिट्यूट आहे भारतामध्ये, कुठे आहे? आणि हर्ष तू देऊ शकतो उत्तर बरं का, मला माहिती आहे. काय तू पण. हंसिया. सिद्धी. अरे तुम्ही असंच उत्तर देऊ शकता. कुठे इन्स्टिट्यूट, कुठे? गार्गे नाही, गार्गे, प्रियांश, श्रेयस नाही. तुम्ही खूप उत्तर दिली. थांबा, कोणीच नाही दिले तर मग तुम्हाला विचार. अरे तुम्ही असंच उत्तर ठरवा की नुसतंच आपलं काहीतरी बोलायचं म्हणून बोललात तरी सुद्धा उत्तर बरोबर येईल, इतकं सोपं उत्तर आहे. येतंय? हर्ष, काय हे? बरं ठीक आहे. आपण अजून एक प्रश्न बरं का, तो प्रश्नाचं उत्तर आपण थांबूया. थांबा, अरे प्रश्न तर विचारू दे प्रियांश, नुसतं हात वर. प्रश्न विचारायच्या अगोदरच. बरं, मला कोणीतरी इस्रोचा फुल फॉर्म सांगू शकेल का? ISRO. मी सांगू? थांब, तुम्हा तिघांचं नाव आता सध्या थांबा, बाकीचं सगळे सांगू देत उत्तर.
ISRO. मी तुम्हाला पूर्ण हे पण सांगितलं बरं का, आता स्पेलिंग पण सांगितलं. थांब श्रेयस. हा सिद्धी, इंडिया स्पेस रिसर्च. पुढे काय? RO. RO. इंडियन सॅटेलाइट रिसर्च ऑर्गनायझेशन. दोघींचं उत्तर अर्ध अर्ध बरोबर आहे. Indian Space Research Organization. व्हेरी गुड. हर्षचं उत्तर अगदी बरोबर आहे. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन ISRO. हंसियाचं उत्तर होतं इंडियन सॅटेलाइट, जे चुकीचं होतं. आणि सिद्धी कुठे गेली? सिद्धीचं उत्तर होतं ऑर्गनायझेशन, दिलंच नाही, त्यामुळे तेही अर्ध उत्तर बरोबर होतं. आणि हर्षचं उत्तर अगदी बरोबर आहे, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. आता सांगा मला श्रेयस, प्रियांश, कुठे आहे भाभा यांच्या नावाने स्थापित असलेलं इन्स्टिट्यूट? मुंबई. नक्की? मुंबई. मुंबईत कुठे? हो. कुठे कुठे मुंबईत? नाही माहित. अंधेरी? नाही माहित. नाही माहित. बरोबर आहे, ठीक आहे. कुठे? महाराष्ट्र. महाराष्ट्र मुंबईतच आहे का मुंबई महाराष्ट्रात आहे? मी मुंबईत कुठे विचारलं. अच्छा. मुंबईत अणुशक्ती नगर म्हणून एक छोटेसा एरिया आहे, जुन्या मुंबईचा सर्वात शेवटचं टोक, तिथे त्यांचं ऑफिस आहे, म्हणजे तिथे त्यांचं इन्स्टिट्यूट आहे. भाभा अणुशक्ती अनुसंधान केंद्र, भाभा रिसर्च ॲटॉमिक रिसर्च सेंटर, BARC. ओके. आणि म्हणून हर्षला उत्तर विचारत होते मी. हर्षला माहिती पाहिजे होतं ते उत्तर, हो की नाही? नाही मला माहिती होत. माहिती नाही, असं कसं? असं नाही चालणार. बरं ठीक आहे, चला, काय एवढी मोठी गोष्ट नाही, सगळेजण शिकतात इथे, त्यामुळे आपण हे नवीन नवीन गोष्टी माहिती करून घेतोय. महाराष्ट्राची आपण ग्रंथसंपदा खूप मोठी आहे. संत संपदा, अभंग, कविता, लेख. पुढच्या आठवड्यामध्ये शेवटचा मराठीचा वर्ग असणार, त्या आठवड्यामध्ये आपण अजून एक शेवटचा पैलू, पण तो शेवटचा नाहीये, चौथा पैलू, महाराष्ट्राची देणगी देशासाठी, म्हणून आपण बघणार आहोत. मराठीमध्ये हे आपण का घेतलं? कारण की आपण ते लेखक माहिती करून घेतले होते, मग आपण कवी माहित करून घेतले होते, पुस्तकं आपण माहित करून घेतली, मग महाराष्ट्राची आणखीन एक देणगी, जे घरामध्ये मराठी बोलतात, मराठी वागतात, तेही शुभं करोती आपल्यासारखंच म्हणतात. त्यांनीही असंच सांग सांग भोलानाथ गाणं ऐकूनच मोठे झाले, आणि ज्यांनी आपल्यासारखाच आईचा पण मार खाल्ला, आपल्यासारखाच तुला कळत नाही का असं विचारलं वगैरे असेल, ते लोक जगाच्या पाठीवर खूप काही करून जातात, करत आहेत. आमची पिढी अजून करत आहे, तुमची पिढी येऊन करेल, तर त्यात तुम्ही पण काहीतरी करू शकता, तुमचं कॉन्ट्रीब्युशन तुम्ही देऊ शकता. यासाठी म्हणून हा एक प्रयत्न, जमेल तसं करायचं, पण त्यासाठी पहिल्यांदा अभ्यास चांगला करायचा आहे. तो अभ्यास चांगला करायचा, मग आपोआपच तुमचं फिजिक्स आणि सायन्स आणि मॅथ्स एकदम छान होईल. ओके, ठीक आहे. सो आता आपल्याला एक होमवर्क राहिला होता 2-3 आठवड्यापासूनचा, प्रार्थनेचा अर्थ. हंसियाने लगेच असं केलं कारण की तीच मला प्रत्येक वेळेला आठवण करून देते आणि विसरून जाते. सांगा मला, थोडाफार तरी अर्थ सांगा, तुमचा तुम्हाला माहिती होऊ दे. वैष्णवी सांगणार का? हीच आमची प्रार्थना की माणसाने एक वाक्य बनवलंय, म्हणजे माणसानी माणसाशी एक सोबतच वागायचं. म्हणजे ते झालं आपलं. पुढचं ते मागच्या आठवड्यातच सांगितलं कोणीतरी. पुढचं नाही माहिती. तिसऱ्या कडव्याचा अर्थ. ठीक आहे, उद्या आपण परत प्रार्थना म्हणणार ना, तर तिसऱ्या कडव्याचा अर्थ पुढच्या आठवड्यात तुम्ही मला सांगायचा आहे. बरं, तुम्ही सगळ्यांनी निबंध पाठवलाय, हात वर करा. व्हिडिओ पाठवलाय, हात वर करा.
दोन्ही हात वर आहेत. व्हिडिओ नाही पाठवला हर्ष का रे बाबा? काढायचा की 2 मिनिटाचा व्हिडिओ? करू शकला असतास. मॅम हा, कोण बोलते मॅम? हा, वैष्णवी बोल बाळा. मॅम वैष्णवी. हा बोल. मॅम मी सवर्ण वाक्य बनवलंय. वा 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 वा, छान छान. मला म्हणून दाखव बरं. बरं हात खाली घ्या. सोहनने शेंगा शेगडीवरती शेकल्या. शेगडीवरती शेकल्या. व्हेरी गुड. छान 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 छान. सोहनने शेंगा शेगडीवरती शेकल्या. त्याच्यामध्ये स आणि श आलाय बघ. तू त्याच्याऐवजी शैलेश नाव घेऊ शकली असतीस तू, किंवा शैलेंद्र. श आणि स हातला फरक तुझ्यामध्ये आहे थोडासा. सोहम पेक्षा शैलेशने शेगडीवर शेंगा शेकल्या असं तू बोलू शकते. ठीक आहे. स श चा फरक हा मुळाक्षरांमधला फरक आहे. ओके, चला मग आता आपण आपलं क्लास इथेच थांबूया. उद्या आपला 1 वाजताचा गणिताचा क्लास आहे आणि आपण आपल्या स्पर्धेसाठी आपण सगळे आपले इनपुट्स दिलेले आहेत. आता वेटिंग फॉर द रिझल्ट्स. आणि पुढच्या आठवड्यात आपला शेवटचा वर्ग आहे. तर छान छान आपण अजून अभ्यास करायचा आहे. आणि इथे मराठी शाळा जरी संपली तरी हे आपल्यासाठी इंट्रोडक्शन आहे, ओळख आहे. आपला अभ्यास असाच चालू राहणार ही अपेक्षा आम्ही शिक्षक तुमच्यापासून करत आहोत. बरोबर आहे ना अपेक्षा? करणार ना? छान, व्हेरी गुड. ओके, चला मग. आणि गार्गीताईंना सगळ्या शास्त्रज्ञांना भेटायचंय, तर आपण बघूया किती जणांना भेटू येतं. ठीक आहे, काहीही प्रॉब्लेम नाहीये. उलट हे बघा, जेव्हा तुम्ही असे मोठे मोठे प्रश्न विचारता, जेव्हा त्याची उत्तरं तुम्हाला सापडत नसतात, तेव्हा तुम्ही उत्तरं शोधायला लागता. आणि त्या उत्तरं शोधण्यामध्येच मग कुठेतरी न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटी येतो. कळते का तुम्हाला? न्यूटनला वाटलं होतं का की तू सायंटिस्ट होईल? नाही वाटलेलं. त्याला काहीच जास्त फरक नव्हता पडत, पण त्याला जाणवलं आणि जमलं. हे असे प्रश्न येतात, त्या प्रश्नांची उत्तरं शोधायची. माझ्या बहिणीला सायंटिस्ट बनायचंय. कोणाला? कझिनला सायंटिस्ट बनायचंय. वा वा. आणि तुम्हाला काय बनायचंय? मला खूप काही बनायचंय. खूप काही. मला जीवशास्त्रज्ञ बनायचं. मला चेस प्लेयर बनायचंय. मला छान चेस छान, वाचला तुझा निबंध मी. स्विमर बनायचंय, जीवशास्त्रज्ञ बनायचंय, सिंगर बनायचंय, पायलट बनायचंय, मग आर्टिस्ट बनायचंय. मला तू काय बनावं असं वाटतं माहितीये? हाताची घडी तोंडावर बोट, थोडा वेळ तरी. तेवढं खूप आहे माझ्यासाठी. काही हरकत नाही. त्यातनच आपण त्यातनच आपले मार्ग निघत असतात, बरं का? ओके. त्यामुळे आता तुम्ही खूप लहान आहात, पण सुद्धा तुम्ही काही ठरवू शकता आणि ते ठरवलेलं तुम्ही करूही शकता तुमच्या आयुष्यामध्ये. मी जेव्हा 6वीत होते तेव्हा मी ठरवलेलं की मला डॉक्टर व्हायचंय. मी माझी स्वतःची गोष्ट सांगते बरं का. 6th standard I decided that I want to be a doctor, and that to be a holistic good, not just like that doctor. आणि yes, जे गरीब लोक असतात ना रस्त्यावर असे, त्यांना पण शिकवायचं आणि मोठं बनवायचंय. मोठं व्हायचंय. छान, खूप छान. आज खूप छान विचार आहे. असेच विचार असतात, असेच विचार असायला पाहिजेत. हा बोला. पण जे विचार करता तुम्ही, ते तुम्ही ठरवता, ते तुम्ही करायला पण पाहिजे असतं. ते महत्वाचं, नाही तर काय उपयोग नाही. येस प्रियांश बोला. काहीतरी बोलत होता कोणतरी. मॅम म्हणाल. मी हा बोल. मला वेटरनरी डॉक्टर व्हायचंय. वा, छान छान. म्हणजे सगळे प्राणी एकदम खुश होणार. व्हेरी गुड. आणि कुठल्या प्राण्याचं डॉक्टर व्हायचंय तुला? हत्ती, घोडे, सगळेच? अरे बापरे, सगळे स्पेशालिस्ट एकदम. सगळ्या डॉक्टरांचं, सगळ्या प्राण्यांचं स्पेशालिस्ट. खूप छान छान, व्हेरी गुड. असेच खूप काय काय आपण विचार करायचे असतात आणि ते ठरवायचे असतात. त्यासाठी आपण आपला जो आता CBSEच्या शाळेचा अभ्यास करतोय ना, तोही करणं महत्वाचं असतं. ते केल्याशिवाय आपण काय पुढे जात नाही. त्यामुळे तो अभ्यास चांगला करायचा आणि अशी स्वप्न बघायची, असे मोठे मोठे ठरवायचं आणि त्याच्यामध्ये पुढे जायचं. ठीक आहे? हा बोल बाळा. मी मोठी होऊन डान्सर बनणार. मी डान्स करते. पण डान्स करायला तुला
डान्स करायला तुला प्रॅक्टिस रोज करायला लागते. करते फिजिकल मी. एक्सरसाइज शिवाय पर्याय नाही. चांगली गोष्ट आहे, अगदी सुरेख आहे. पण त्यात मग थांबायचं नसतं. हे मी फिजिकल ब्रेकलेस गोष्टी ज्या वरती पण असतात ना, डान्स केला हे आहे. बघा, फिजिकल गोष्टी ज्या असतात सगळ्यांमध्येच फिजिकल हेल्थ खूप महत्वाची आहे सगळ्याच क्षेत्रांमध्ये. पण ज्या फिजिकल गोष्टी प्रेझेंटेशनच्या बाबतीत येतात तेव्हा त्याच्यामध्ये सॉलिड स्टॅमिना लागतो. मी Physical ब्रेकलेस strength- वरती पण डान्स केला आहे. व्हेरी गुड. छान छान छान. ओके, चला मग आजचा क्लास आपण इथे थांबूया. सगळ्यांना हो. छान छान शुभेच्छा. असं आज स्वप्नामध्ये कोणतरी मोठा शास्त्रज्ञ येऊ देता. असा मोठा शास्त्रज्ञ येऊ देत तुमच्याकडे. धन्यवाद मॅम. धन्यवाद. नमस्कार, शुभरात्री. मॅम धन्यवाद ओके, मॅम. बाय बाय. बाय मॅम. सगळ्यांना बाय बाय. थँक्यू मॅम. धन्यवाद. थँक्यू बाय बाय.